नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये सौर ऊर्जेवरील चालणारे फवारणी पंपासाठी ऑनलाईन पद्धतीने घर बसल्या कशा प्रकारे अर्ज करू शकता आपल्या मोबाईलद्वारे याची आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी घेणार आहोत। यामध्ये काही डाऊट असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता। या ठिकाणी तुम्हाला फवारणी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरिता तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत हे तर समोर प्रोसेसमध्ये तुम्हाला समजेलच। हे सगळ्या बाबी आपण या व्हिडिओमध्ये बघूया। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। सर्वप्रथम या संकेतस्थळावरती यायचं आहे। या वेबसाईटचा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तुम्ही डायरेक्टली पण या पोर्टलवरती येऊ शकता। या पोर्टलवरती आल्यानंतर या ठिकाणी नवीन अर्जदार नोंदणी जे दिसेल, या ठिकाणी जर तुम्ही नवीन असाल तर या ठिकाणी तुम्ही नवीन अर्जदार नोंदणीवरती पहिले क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी सर्वप्रथम शेतकऱ्यांचे या ठिकाणी नोंदणी करून घ्यायची आहे। नोंदणी करून झाल्यानंतर तुम्हाला अर्जदार लॉग इनवरती क्लिक करून यूजर नेम पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता किंवा आधार नंबर टाकून देखील OTP द्वारे देखील तुम्ही लॉग इन करू शकता। जर तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केला असाल किंवा नोंदणी केला असाल तर या ठिकाणी अर्जदार लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। जर तुम्ही या पोर्टलवरती नवीन असाल तर या ठिकाणी अर्जदार नोंदणी सर्वप्रथम करायची आहे। केल्यानंतर या ठिकाणी लॉग इन करते वेळेस यूजर नेम किंवा आधार कार्ड या दोन्हीपैकी एका कोणत्याही पद्धतीने तुम्ही लॉग इन करू शकता। तर या ठिकाणी मी आधार नंबर टाकतो आणि OTP जर तुमच्याकडे बायोमेट्रिक डिव्हाइस असतील तर तुम्ही फिंगरप्रिंटद्वारे देखील लॉग इन करू शकता। जर आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर OTP द्वारे देखील तुम्ही लॉग इन करू शकता। या ठिकाणी OTP प्राप्त होईल तुमच्या मोबाईलवरती। शेतकऱ्यांच्या आधार कार्डला जे मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक OTP पाठविला जातो। तो OTP या ठिकाणी टाकून लॉग इन करायचा आहे। लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने तुमचं नाव आणि हे सगळे डिटेल्स दिसले जातील। यामध्ये तुमचं प्रोफाईल या ठिकाणी 100% कंप्लीट असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही कोणत्याही योजनेसाठी अर्ज करू शकता। जर काही बदल करायचे असतील तर वैयक्तिक तपशील या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही वैयक्तिक तपशील, पिकाचे तपशील आणि इतर काही तपशील तुम्ही या ठिकाणी बदलू शकता। या ठिकाणी तुम्हाला अर्ज करण्यासाठी अर्ज करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। जसा आपण अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करशाल तुमच्यासमोर या ठिकाणी काही बाबी निवडा हे ऑप्शन ओपन होतील। तर आपल्याला सौर ऊर्जेवरील जे कृषी पंप, फवारणी पंप जे आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्यासाठी कृषी यांत्रिकीकरण बाबी निवडा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। हा पर्याय निवडल्यानंतर म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण या पर्यायावरती जाऊन तुम्हाला कोणत्या योजनेकरिता किंवा कोणत्या यंत्रासाठी तुम्ही अर्ज करणार आहात ते तुम्हाला पहिलं बाबी निवडायचे। तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला मुख्य घटक या ऑप्शनमध्ये कृषी यंत्र अवजार आणि तपशीलमध्ये तुम्हाला मनुष्यचलित अवजारे हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर यंत्रसामग्री या ऑप्शनमध्ये तुम्हाला पीक संरक्षण अवजारे हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे। त्यानंतर मशीनचा प्रकार या ऑप्शनमध्ये तुम्हाला सौर चलित नॅपसॅक फवारणी पंप हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी त्याचे जे काही पूर्वसंमती असेल त्याची या ठिकाणी टिक करायचं आहे आणि जतन करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी मी ऑलरेडी या ठिकाणी हे घटक ॲड केला आहे अशा पद्धतीचा मेसेज दाखवतोय। जर तुम्ही केले नसतील तर या ठिकाणी ॲड होईल। ॲड झाल्यानंतर तुम्हाला मुख्य पृष्ठावरती यायचं आहे, म्हणजेच होमपेजवरती यायचं आहे। होमपेजवरती आल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे।
अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी कृषी यांत्रिकी याच्यामधून आपण बाबी निवडलो आहोत। त्यानंतर या ठिकाणी बाबी निवडणी झाल्यानंतर अर्ज सादर करा या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुम्ही कोणत्याही यंत्रासाठी किंवा खत बियाणे कोणत्याही याच्यासाठी तुम्ही या बाबीमधून तुम्ही अर्ज करू शकता। या ठिकाणी अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जे काही तुम्ही ज्या तालुक्यामध्ये तुम्ही जे काही अर्ज केलात ते या ठिकाणी पहावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी प्राधान्य निवडायचं आहे। म्हणजे कोणत्या यंत्रासाठी किंवा कोणत्या योजनेसाठी तुम्ही फर्स्ट प्राधान्य देणार आहात, पहिला, दुसरा, तिसरा अशा पद्धतीने तुम्हाला प्राधान्य क्रमांक निवडायचा आहे आणि या ठिकाणी जे टर्म्स अँड कंडिशन जे अटी आणि शर्ती आहेत त्याला टिक करून अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। जर तुम्ही या वर्षामध्ये या ठिकाणी बघा आपण या घटकासाठी यशस्वीपणे अर्ज केला आहे। जर तुम्ही याला अगोदर तुमच्या या वर्षामध्ये वार्षिकमध्ये तुम्ही कोणते योजनेसाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला पेमेंट पुन्हा घेणार नाही। जर तुम्ही नवीन अर्ज करत असतील तर तुम्हाला 25 रुपये समथिंग पैसे जे असतील तुमचे पैसे घेतले जातील, म्हणजेच ऑनलाईन तुम्हाला पेमेंट करावे लागणार आहे। या ठिकाणी पेमेंट केल्यानंतर मी अर्ज केलेल्या बाबी या ऑप्शनवरती यायचं आहे आणि या ठिकाणी अर्जाची प्रतिलिंबी फी जे असेल ते पेमेंट करायची आहे। अदरवाईज या ठिकाणी पोच पावतीवरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या फवारणी पंपाकरिता या ठिकाणी तुम्ही जे काही अर्ज केलात, जे काही डिटेल्स भरून तुम्ही सबमिट केलात ते या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल आणि तुम्ही कोणत्या बाबीसाठी अर्ज केलात त्या बाबीचा तपशील आणि कोणत्या गावातून केलात आणि अर्जाचा क्रमांक काय आहे हे सगळे डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला दिसले जातील। अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे देखील सौर ऊर्जेचा जे फवारणी पंप आहे, सोलार फवारणी पंप, त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता। यामध्ये काही डाऊट असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता। धन्यवाद।